पालघर जिल्ह्यात जल, जमीन आणि जंगलाच्या हक्कासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या लॉंग मार्चने तीव्र रूप धारण केले आहे। या लॉंग मार्चचा आज तिसरा दिवस असून डहाणू तालुक्यातील चारोटी इथून निघालेल्या या मोर्चात सुमारे 50,000 आदिवासी बांधव सहभागी झाले होते। लाल झेंड्यांच्या या महालोंढ्याने थेट पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। या मोर्चामध्ये एकूण 12 प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या असून वनपट्टे शेतकऱ्यांच्या नावावर करणे, जलजमीन जंगलावर आदिवासींचे हक्क मान्य करणे तसेच अदानी समूहाकडून बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरला तीव्र विरोध हे मुख्य मुद्दे होते। स्मार्ट मीटरमुळे सामान्य आणि आदिवासी नागरिकांवर आर्थिक बोजा वाढणार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। जर शासनाने आमच्या मागण्यांची तातडीने दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक उग्र करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। किलोमीटर चालून आलेलो आहे। आमच्या सर्व भाऊ बहिणींच्या पायाला रक्त आलेलं आहे आणि आता आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका। शांततेच्या मार्गाने, संविधानाच्या मार्गाने आपलं आंदोलन चालू राहू दे। तर तुम्ही इथे थांबवलं ना, आम्ही जिथल्या तिथे बसून जाऊ, चालेल का? जिथल्या तिथे बसून जाऊ। पोलीस प्रशासनाला सांगतो हे चालणार नाही, तुम्हाला सांगतो अगोदरच। या महामोर्चाचा मोठा परिणाम मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर झाला असून प्रशासनाला वाहतूक मार्गात बदल करावे लागले। 2 दिवस आम्ही सामोरं आलो आहोत। आम्ही शांततेच्या मार्गाने या कार्यालयाच्या आवारामध्ये बसणार होतो, परंतु खरं म्हणजे पोलिसांनी थांबवलं ते योग्यच केलं। आमची इच्छा खरं म्हणजे रस्ता रोकोचीच होती आणि ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं आमच्यासाठी योग्यच आहे। आम्ही गेटवरच बसणार होतो खरं म्हणजे, पण असं उद्या सांगायला नको की तुम्ही आम्हाला न विचारता रस्ता ब्लॉक केला किंवा तुम्ही आम्हाला म्हणजे आपल्याशी चर्चा न करता तुम्ही ब्लॉक केलेला आहे रस्ता। खरं म्हणजे त्यांनी आम्हाला हे भाग पडलं आणि आमचे हेच म्हणणं होतं आम्हाला रस्त्यावर बसून या कार्यालयाचे सर्व गेट आम्हाला बंद करायचे आणि आम्ही ते करणार। आज रात्र आहे, रात्रीला या ठिकाणी तुम्ही पोहोचलेला आहात। पूर्ण रस्ता जो आहे हा ब्लॉक आहे। अनेक वयोवृद्ध लोक आहेत आपल्यासोबत, अनेक वय झालेल्या महिला आहेत, पुरुष आहेत आणि चालत आलेले आहेत। काय व्यवस्था आहे? व्यवस्था प्रशासनाने काय केली आम्हाला माहीत नाही, आम्ही व्यवस्था केलेली आहे। आम्ही 10 दिवसाची शिदोरी घेऊन आलो, पाणी आमच्या बरोबर आहे, अंतरून पांघरून आमच्या बरोबर आहे। त्यामुळे आम्ही शेतकरी आहेत, जिथे आम्हाला जागा मिळेल तिथे आम्ही राहू आणि तिथे आम्ही झोपू। आज आणि उद्या जर चर्चा झाली नाही प्रशासनासोबत तर पुढची भूमिका काय असेल? आज आणि उद्या खरं म्हणजे आता आम्हाला चर्चेला बोलवत आहेत, परंतु आम्ही आता चर्चेला जाणार नाही। पूर्ण दिवसभर चालून सर्व कार्यकर्ते आणि आम्ही सुद्धा आता थकलेलो आहोत। त्याच्यामुळे आजची रात्र आम्ही या ठिकाणी जेवण वगैरे करून विश्रांती घेऊया आणि उद्या मग चर्चेला आम्ही जाऊया। परंतु आता त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती योग्य आहे आणि आम्ही रस्त्यावर बसून जाऊ। मेसेजवरून काय फोन करून तुम्ही कोणाला आवाहन केलं इथे येण्यासाठी? बघा, पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांसाठी हे प्रश्न आहेत। त्यामुळे पायी चालण्यासाठी काही शेतकऱ्यांनी थोडासा कंटाळा केला जरी असेल, परंतु आता त्यांना आम्ही आवाहन करतो की तुमच्याकडे जे वाहन असेल ते रिक्षा असेल, बस असेल, ट्रक असेल, टेम्पो असेल किंवा ट्रेनने सर्व जिल्ह्यातून या जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या सर्व शेतकरी कामगारांनी एकत्र यायचे। एवढा मोठा जनसमुदाय असताना सुद्धा प्रशासनाने आपल्यासमोर आतापर्यंत चर्चा का केली नाहीये किंवा याची काही चर्चा झालेली आहे? हे बघा, आता आमदार विनोद निकोले यांनी जे सांगितलं 2 दिवस पर्यंत 50-60 लोक, पुरुष, स्त्रिया, लहान मुलं सुद्धा या ठिकाणी आली आणि इथे आल्यानंतर अर्धवट त्यांनी आधी पोलिसांनी बाहेर रोखलं, त्यांना गोडीने सांगितलं आतमध्ये येऊ द्या। त्यांनी त्याच्यासाठी अर्धा तास लावला, आत आले त्यानंतर। आणि आता इथे जे आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला लाल बावट्याचा मोर्चा निघाला, अनेकांचे मोर्चे निघाले, त्या सगळ्यांना कलेक्टर ऑफिसच्या आतमध्ये यायची परवानगी देण्यात आली। 2 वर्षापूर्वी आमचा मोर्चा होता, आमदार विनोद निकोले होते, किरण गाला होते, मी होतो, आम्ही सगळे लोक 25,000 लोक आतमध्ये राहिलेलो होतो शांततेने। आज त्यांनी इथे पुन्हा आता म्हणाले गेट बंद करतो। आम्ही या गोष्टीचा निषेध करतोय। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने 1 तासभर जे लोक 60-70 किलोमीटर चालत आले, काही जण त्या ठिकाणी त्यांना चक्कर येऊन पडली। आता आम्हाला इथे ॲम्ब्युलन्स पण नाही आहे, आम्हाला व्यवस्था करावी लागली हॉस्पिटलला पाठवण्याची। आणि असं असून सुद्धा 1-1 तास इथे ताटकळत लावणं हे जे प्रशासनाचं
आणि सरकारचं हे जे स्वरूप आहे हे अत्यंत किळसवाणं आहे, हे मला या ठिकाणी सांगायला पाहिजे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला, तुम्हाला आम्हाला आत येऊ द्यायचं नाही आहे. मग बाहेर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला लाल बावट्याचा घेराव आजपासून आम्ही सुरू करतोय. सगळे जे गेट्स आहेत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचे, इथे असलेले हजारो शेतकरी स्त्री आणि पुरुष हे आजपासून घेराव घालतील. पूर्ण हा संबंध याला आपण घेराव घातलेला आहे आणि सगळे गेट बंद करून कुठलीही गाडी इथून बाहेर येणार नाही, जाणार नाही, कोणीही आत जाणार नाही, कोणीही बाहेर जाणार नाही. आणि आता यांनी केल्यामुळे आमचा नाईलाज आहे, आम्हाला रस्ते अडवायचे नव्हते पण यांनी एवढा करंटेपणा केला की आता ते रस्ते पण अडणार आहेत आणि त्याला केवळ आणि केवळ सरकार जबाबदार राहणार आहे. पालघरचं प्रशासन आणि पालघरचे पोलीस याला जबाबदार राहणार आहेत. हे जरा आमचा संदेश सगळ्या महाराष्ट्रभर आपण पोचवावा असं आमचं आपल्याला म्हणणं आहे. आम्हाला काहीच हरकत नाही, आमचे लोक गोरगरीब आहेत, कुठल्या याच्यामध्ये जातील ते आज या ठिकाणी बसणार आहेत, इथे स्वयंपाक करतील, इथेच जेवण करतील. पाण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे, बिस्किटांची व्यवस्था केलेली आहे जी काही थोडी बहुत, आणि त्या पद्धतीने इथे आजपासून हा घेराव सुरू होईल. आणि मग सरकारला जर जे काय करायचं असेल त्यांनी करावं. 1 तास आम्ही यांना विनंती करून सुद्धा इतकं करंटेपणा जर कोणी दाखवत असेल तर मग त्यालासुद्धा योग्य असा जबाब हा या ठिकाणी जनताच देणार आहे आणि जनतेने दिलेला आहे. त्यांनी एकंदरीत आपल्याकडे जेव्हा निवेदन दिलं होतं तेव्हा एक चर्चा झाली होती आणि 11 मागण्या जे आहेत त्यांनी आपल्याकडे एक लेखी निवेदनामध्ये दिलेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही वारंवार मागच्या आठवड्यामध्ये त्यांच्याशी परत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मागण्यांच्या अनुषंगाने काय आतापर्यंत कारवाई झाली आहे आणि पुढे कसं कारवाई सुरू असणार आहे त्या बाबतीमध्ये आम्ही त्यांना अवगतही केलं आहे आणि त्यांना वारंवार डायलॉगसाठी बोलवलेलं आहे. यामध्ये जे मागण्या आहेत ते प्रामुख्याने आहे वन हक्क पट्टे जे आपण वाटप करतो त्या अनुषंगाने. तर एक चांगली प्रगती आपल्याकडे झालेली आहे आणि जे वन हक्क पट्टे अजूनही प्रलंबित आहे त्यामध्ये काही त्रुटी आहेत, त्यासाठी पण आम्ही उपाययोजना केलेली आहे जे त्यांचे लोकांनी आम्हाला सजेस्ट केले होते. तर आम्ही आमच्या वतीने फार प्रयत्न केले आहेत त्या बाबतीमध्ये. त्यासोबत जलजीवन मिशन ची जी स्कीम्स आहेत त्याच्या बाबतीमध्ये आणि आवास योजनेच्या बाबतीमध्ये त्यांचे काही म्हणणं जो होता की ते जलद गतीने कसं व्हायला पाहिजे त्यांचेही टाईमलाईन्स आम्ही निश्चित केलेली आहे, त्यांना कळवलेले आहे. आज रोजी जो त्यांचं निवेदन होता त्या अनुषंगाने ते आमच्यापर्यंत जवळपास 3 वाजता पोहोचणार होते. तर आमचे सगळे जिल्हा प्रशासनाची टीम 3 वाजल्यापासून त्यांच्यासाठी वेट करते. अजूनही आम्ही वेट करतोय आणि आम्ही त्यांना वारंवार आवाहन करतोय की त्यांनी वरती येऊन आपल्या जे मागण्या आहेत ते आम्हाला निवेदन द्यावं. त्याची काही मागण्या अशी आहेत जे जिल्हा लेवलचे नसून ते धोरणात्मक निर्णय आहेत ज्यासाठी आपल्याला शासनाशी वार्ता करावी लागेल. त्यामध्ये आम्हीही वार्ता करू. इव्हन आंदोलनमध्ये आमदार महोदय आहे, आम्ही त्यांच्याशी पण वार्ता केली की हे काही विषय अधिवेशनमध्ये मांडून शासन स्तरावर वेगवेगळ्या बैठका घेऊन आपल्याला सोडवता येऊ शकतात. यामध्ये एकंदरीत प्रशासनाची सकारात्मक भूमिका आहे आणि ज्या ठिकाणी आमची गरज लागेल आम्ही ते पाठपुरावा शासनाकडे करणार. पण जोपर्यंत डायलॉग होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जाता नाही. पण आता पूर्ण आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 4ही बाजूने त्यांनी घेराव घालून त्यांनी या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. महिला मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलनामध्ये आहेत. तर अशा वेळी कुठली व्यवस्था असणार आहे किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर आपली कशी तयारी असणार? कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने इव्हन त्यांना टॉयलेट्सची व्यवस्था पण आपण करून दिलेली आहे. आम्ही त्यांना आमचं मेजर एक आव्हान असं आहे की त्यांनी येऊन डायलॉग करावा, हे आंदोलन थांबवावं आणि आपण प्रशासकीयरित्या पॉलिटिकलरित्या जे काही पुढे आपल्याला डिस्कशन्स करण्याची गरज आहे ते करू आणि जे मागण्या आहे ते मार्गी लावू. आंदोलन करून मागण्या तसेही मार्गी लागणार नाही. जे आमचे डिस्ट्रिक्ट लेवलचे आहे ते प्रगतीपथावर आहे त्याचे टाईमलाईन्स आम्ही त्यांना देतो. जे शासन स्तरावरचे आहे ते धोरणात्मक बाब आहे, त्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्यासाठी लिगल प्रोव्हिजन्स दुरुस्त करावे लागतील. तर ते काही 2 दिवसात 3 दिवसात होऊ शकत नाही. ते अधिवेशन असल्याशिवाय ते काही गोष्टी अशा आहेत जे होऊ शकत नाही. त्यामुळे आज रोजी आंदोलन करून फारसं लगेच काहीतरी आपण रिझल्ट घेऊ शकतो असं होणार नाही. त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी येऊन डायलॉग करावा आणि त्या डायलॉगच्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी म्हणून मी, माझे जे सर्व सहकारी इथे उपस्थित आहे, आम्ही सगळेजण पाठपुरावा करू
आणि ते मागण्यांचा रिझल्ट कसा देता येईल त्यासाठी प्रयत्न करू. आपण याबाबत त्यांच्याशी काही चर्चा केली किंवा निरोप पाठवलाय का किंवा त्यांचं आमची म्हणणं आपल्यापर्यंत काय आलं? आमचे ऑफिसर्स सातत्याने त्यांच्याशी संपर्क करतायत. आम्ही मीटिंग सुद्धा ठेवली होती. त्या मीटिंगसाठी आम्ही आमदार महोदयांना पण रिक्वेस्ट केली होती. तहसील आणि सब डिव्हिजन लेवलवरनं पण मीटिंग झाले, पोलिसांच्या वतीने भरपूर मीटिंग झालेले आहेत. हे सर्व गोष्टी आहेत, त्यांचं आश्वासन ऑलरेडी आम्ही त्यांना दिलेलं आहे. आत्ताही आमचे काही ऑफिसर्स आहेत जे त्यांच्याशी वार्ता करतात, त्यांना रिक्वेस्ट करतायत की आपला एक डेलिगेशन वरती येऊन डिस्कस करावं, जेणेकरून जे लोकांच्या मागण्या आहेत ते कशा पद्धतीने त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवले ते त्यांना सांगता येईल आणि पुढे आपण कशा पद्धतीने प्लॅनिंग करू आणि हे मागण्या पूर्ण करण्याचं नियोजन करू हेही आपल्याला निश्चितपणे करता येईल. पालघर आणि बोईसर हा मुख्य रस्ता आहे तो त्यांनी ब्लॉक केलेला आहे. म्हणजे पालघरवरून बोईसरला जाणारे आणि बोईसरवरून पालघरला येणारे कामगार वर्ग तसे शाळकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. पर्यायी मार्ग त्यांच्यासाठी कोणताच? निश्चितपणे आमचं पण जे आंदोलन करते आहे त्यांना हाच आवाहन आहे की या आंदोलनमुळे जो रिझल्ट आहे त्याच्याऐवजी जे लोक आहेत त्यांना असुविधा मोठ्या प्रमाणात भोगावी लागते. जसं रस्ता बंद झाला तर नुकसान कोणाला होतं? लोकांना होतं. जर जिल्हाधिकारी कार्यालय त्यांनी घेराव घातला आणि लोक आतमध्ये येऊ शकले नाही तर जे सर्व्हिसेस खंडित होतात ते लोकांसाठी होतात. एक प्रकारे लोकांच्या जे सेवा आहे ते नेगेटिव्ह रूपाने प्रभावित होतात. त्यामुळे आमचं आवाहन आहे की हा मार्ग न अवलंबता त्यांनी येऊन डायलॉग करावा आणि डिस्कशन केल्यानंतर हे आंदोलन जो आहे तो स्थगित करावं. निश्चितपणे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रयत्न करू की शासन स्तरावरचे जे बाबी आहेत त्यासाठी पण एक सकारात्मक भूमिका घेऊन पुढील निर्णय होतील. मॅडम, आपल्या आव्हानाला आंदोलनकर्त्यांनी जर सहमती नाही दर्शवली तर पुढील आपलं उपाययोजना काय असेल? आम्ही त्यांच्याशी सातत्याने डायलॉग करण्याचा प्रयत्न करू. कुठलीही व्हायलेंट भूमिका आम्ही लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने घेणार नाही. ऑफकोर्स त्यांनी पण कायदा सुव्यवस्था पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की पूर्ण आंदोलनामध्ये कायदा सुव्यवस्था कुठेही भंग होणार नाही याची काळजी ते घेतील. आणि निश्चित मला असा एक विश्वास आहे की आंदोलनमध्ये सिटिंग MLA साहेब आहेत तेही हे काळजी घेतील आणि लोकांना विश्वासात घेऊन आमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतील.